माझं नाव उत्तम रामचंद्र देसले. मी हिरावाडी पंचवडी नाशिक इथं राहतो. माझे दात काही पडलेले आहेत, काही बाकीचे राहिले. तर माझा प्रश्न असा आहे की ते दात पडलेले आहेत ते संपूर्ण काढावं लागेल, नंतर कवळी बसवायची, किंवा जे दात पडले आहेत ते बसवायचे, हा माझा प्रश्न आहे. नमस्कार मॅडम, माझं नाव एकनाथ किसनराव कुंभकर्ण आहे. मी इथलाच रहिवासी, हिरावाडी पंचवटी नाशिक, बनारसी नगर. माझा प्रश्न असा आहे की मी 4 दाढा माझ्या पडलेल्या आहे. त्या मी मला बसवायच्या 4 ठिकाणी, 4 असे पीस खड्ड्याच्या जागेवर. अगोदर मी बसवलं होतं, त्या पूर्ण कवळी बसवली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तर मग आता काय करायला पाहिजे? नमस्कार काका, तुम्हाला पडलेला प्रश्न हा तुमच्या वयाच्या बऱ्याचशा व्यक्तींना पडत असतो. तुम्हाला जेवढे दात नाही आहे तेवढे तुम्ही ब्रिज किंवा इम्प्लांटच्या साहाय्याने बसवायला हवे. खूपदा वयस्कर मंडळी आपल्या तोंडातले सगळे दात पडण्याची वाट बघतात, पण खूप वर्षांपासून जिथे दात नाही आहे त्या हाडाची आणखीनच झीज होते, आणि जेव्हा ते दात बसवण्यासाठी आमच्याकडे येतात तेव्हा तिथे हाड एवढे कमकुवत झालेले असते की तिथे त्यावर आम्ही कवळी देणेसुद्धा शक्य होत नाही. त्यामुळे तुमच्या तोंडात एक जरी दात पडला आहे किंवा भरपूर दातं नाही आहे तर ते तुम्ही त्वरित डेंटिस्टकडे जाऊन रिप्लेस केले पाहिजे. नमस्कार मॅडम, माझं नाव दिव्या रामपर्या. माझा प्रश्न असा आहे की नेहमी तोंडातनं वास येत असतो, मग ते वास येण्यामागे कारण काय आणि त्याच्यावरती उपाय कोणता? मावशी, तुमचा प्रश्न हा अगदी कॉमन आहे. तोंडाची दुर्गंधी म्हणजेच बॅड ऑर्डर हा प्रश्न खूप साऱ्या पेशंट्सला पडतो, परंतु सहजासहजी कोणी फ्रेंड्स, आपले आईवडील किंवा डॉक्टरांकडे मोकळेपणाने त्याविषयी बोलत नाही. हा खूपच रुटीन प्रॉब्लेम आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण डेंटिस्टकडे जाऊन दातांची स्वच्छता केली पाहिजे. त्यानंतर आम्ही ज्या सूचना देतो त्यांचे पालन केले पाहिजे, जसे की रोज रात्री झोपतानासुद्धा ब्रश केला पाहिजे, झोपण्या अगोदर गार्गल केले पाहिजे. त्यानंतर आपला ब्रश हा 6 महिन्यातून बदलला गेला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या जर पाण्याचा इंटेक कमी असेल, आपण खूप वेळ जर पाण्याशिवाय राहत असू तर पाण्याचा इंटेकही वाढवला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला तोंडाची दुर्गंधी किंवा हा प्रॉब्लेम कधीच येणार नाही. नमस्कार मॅडम, मी देवीदास भीमराव चव्हाण. माझा प्रश्न असा आहे की माझी 11 वर्षाची नात आहे, तिचे दात थोडेसे किडलेले आहेत, तर तिचं रूट कॅनल करता येईल का आणि त्याला कॅप बसवता येईल का? काका, लहान मुलांचे दात जरी दुधाचे असले तरी त्याचं रूट कॅनल आणि स्टीलची कॅप देणे ही ट्रीटमेंट सहजासहजी केली जाते. आत्ताची जीवनशैली बघता लहान मुलांमध्ये जंक फूड खाणे, चॉकलेट्स खाणे याचे प्रमाण खूप जास्त वाढले. त्यामुळे त्यांच्यामध्ये दातांना कीड लागण्याचं प्रमाण लहान वयापासूनच सुरू होते. मग आता दाताची जेव्हा कीड लागते तेव्हा दाताची कीड जर वरच्यावर असेल तर त्याला सिमेंट भरून नीट केलं जातं, पण ती जर खोल गेली असेल तर तिचं रूट कॅनल आणि स्टीलची कॅप देऊन त्या दाताला नीट केलं जातं. परंतु दुधाचे दात आहे तर ते काढून टाकले पाहिजे असा बऱ्याच पेशंटला प्रश्न पडतो. परंतु दुधाचे दात जे आहे ते चावण्यासाठी नाही, तर आपल्या नवीन येणाऱ्या पक्क्या दाताची सुद्धा ते जागा सांभाळून ठेवतात. त्यामुळे लहान मुलांच्या दातांना थोडी जरी कीड असेल तर लवकरात लवकर डेंटिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट करून घ्यावी. या संदर्भात तुमच्या मनात काही शंका किंवा समस्या असतील तर तुम्ही या प्रोग्रामच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधू शकतात. तसेच 8 मार्च महिला दिनानिमित्त संपूर्ण 1 महिनाभर महिलांसाठी फ्री डेंटल चेकअप ठेवलेला आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.